विद्यार्थी मित्र, आपण भूमी उपयोजन हा पाठ पाहतोय। आता भूमी उपयोजन हा पाठ पाहत असताना आपण यामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण काही मुद्द्यांचा अभ्यासलेला आहे। त्यामध्ये भूमी उपयोजनाचे प्रकार, ग्रामीण भूमी उपयोजन, शेत जमीन, पडीक जमीन, बरोबर आहे, वन जमीन, गायरान माळरान, नागरी भूमी उपयोजन, व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र हे पाहत असताना मनोरंजनाची ठिकाणं पाहिलेली आहेत, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रमण प्रदेश व उपनगरे हे जे मुद्दे आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत। पाहता, नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो। म्हणजेच पाहता, नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी नागरी वसाहत संपलेली आहे, म्हणजे नगर संपलेलं आहे, एखादं शहर संपलेलं आहे आणि त्याच्या पुढचा जो भाग तयार होतो म्हणजे त्या शहरालगतचा, त्या सीमेलगतचा, किंवा त्यालाच काय म्हणतात संक्रमण प्रदेश असं म्हटलेलं आहे। तर काही भाग त्यामध्ये ग्रामीणसुद्धा मोडला जातो आणि काही शहरी भागाचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होत असतो। तर सांस्कृतिक भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते, त्यामुळे त्या प्रदेशातील जे भूमी उपयोजन असतं ते संमिश्र स्वरूपाचं असतं। तसेच येथील सांस्कृतिक जीवन हे मिश्र स्वरूपाचे असते। या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांची भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते। या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात। उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत। तर वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराचे काय आहेत? उपनगरे आहेत। पाहता, नियोजित शहरे। औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले। औद्योगिक क्रांतीनंतर काय झाले? जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले। हे नागरिकीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली। रोजगाराच्या संधीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो। शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते। मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले। शहराच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला। सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, चंदीगड, भुवनेश्वर इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणे आहेत। पाहता, ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती म्हणजे एक प्रकारची उद्योगधंदे वाढीला लागले, म्हणजे हा एक बदल झपाट्यानं घडून येणारा बदल असतो, त्याला काय म्हणायचं? क्रांती म्हणायचं। आणि औद्योगिक क्रांती अशाच पद्धतीनं झाली, जगभरात मोठ्या प्रमाणात असे हे क्रांती झालेली आहे आणि त्या औद्योगिकरण सुरू झाल्यामुळे एक नागरीकरण म्हणजे नगर वसाहती स्थापन झाल्या। ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या त्याचं शहरामध्ये नगरामध्ये रूपांतर झालं आणि अशा पद्धतीची ही रोजगाराच्या संधीमुळे शहरामध्ये हे कशामुळे झालं? तर रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या, म्हणजेच ज्या ठिकाणी उद्योगधंदे वाढले त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळू लागला, लोक त्या ठिकाणी जाऊन राहू लागले आणि अशा पद्धतीनं ती नगरं किंवा ती औद्योगिक ठिकाणं काय झाली? नगरामध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता दिसते। मग अशा या शहरी भागामध्ये औद्योगिकरण, लोकांची निवासी व्यवस्था यामुळं काय झालं? एक प्रकारची जागेची जी उपलब्धता असते त्यामुळं जागेच्या उपलब्धतेमुळं एक प्रकारची ताण येऊ लागला किंवा गंभीर प्रश्न बनलेला आहे। तर शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते। शहरातील भूमी उपयोजनात काय होतं? मोठ्या प्रमाणात उपलब्धता दिसते। मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले। आणि काय सुरू झाले विचार? तर समस्या निर्माण होऊ लागल्या, निवासाची असेल किंवा इतर अनेक सोयीसुविधांच्या समस्या असतील, रस्त्याची असेल, शाळा महाविद्यालयाचे असेल किंवा खेळाची मैदानं असतील, मग कमी जागेत ह्या समस्या सुटू शकत नाही। त्यासाठी
नगरांची रचना दुसऱ्या ठिकाणी करणं किंवा नगर रचना करणं याच्यावरती विचार करू लागला. म्हणजे एखाद्या ठिकाणी नवीनच वसाहत, नवीनच नगर निर्माण करणं आणि त्या ठिकाणी सुव्यवस्थित अशा पद्धतीनं रचना करून त्या ठिकाणी ते शहर वसवणं, याला म्हणायचं नगर रचना. तर शहराच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहराचा विकास साधला जाऊ लागला. तर पहा, एखाद्या ठिकाणी शहर किंवा नगर स्थापन करायचं, त्या ठिकाणी वसवायचं, त्यावेळेस काय करायचं की अगोदर आराखडा तयार करायचा. आराखडा म्हणजे काय, समजा अलीकडच्या काळामध्ये आपण मोठमोठे बंगले, घरं बांधत असतो. त्यावेळेस काय केलं जातं, त्या घराचा आराखडा तयार करायचा. मग कुठल्या बाजूला किचन रूम असावं, कुठल्या बाजूला बैठक रूम असावी, कुठल्या बाजूला अभ्यासाची रूम असावी, कुठल्या बाजूला काय म्हणजे आपल्याला बाहेरचं अंगण असावं. ह्या सर्व गोष्टी काय असतात, नियोजित आराखड्यानुसार आपण काय करतो, त्या इंजिनियरच्या सल्ल्यानुसार घर बांधत असतो. तशा पद्धतीनं एखाद्या नगराचा, एखाद्या शहराचा विकास करत असताना किंवा रचना करत असताना किंवा आपण स्थापन करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं उपयोजन कशा पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं अगोदरच त्याचा आराखडा आखला जातो आणि नंतरच अशा पद्धतीनं भूमी उपयोजन केलं जातं. अशाच बाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहराचा विकास साधला जाऊ लागला. आता जे या ठिकाणी शहरं दिलेली आहेत, उदाहरणार्थ सिंगापूर असेल, सेऊल असेल, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन, ब्राझिलिया, नंतर चंदीगड, भुवनेश्वर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हटलेलं आहे. ही काय आहेत, नियोजित शहर आहे. अशा पद्धतीनं शहरं वसवलेली आहे. तर या ठिकाणी पहा, आकृती 6.1 मधील भूमी उपयोजनाची विभाजित वर्तुळे अभ्यासा व त्या खाली प्रश्नाची उत्तरे द्या. कोणत्या देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे. आता इथं काय दिलेलं आहे पहा, आपण पाठीमागं शिकलेलं आहे. या ठिकाणी कृषीयोग्य पिवळं क्षेत्र दाखवलेलं आहे. कृषीयोग्य पिवळं क्षेत्र, लाल स्थायी कृषी, त्यानंतर वनाच्छादित हिरवं दाखवलेलं आहे. त्यानंतर स्थायीकरण निळ्या ह्यानं दाखवलेला आहे आणि ऑरेंज कलर आहे तो इतर आहे. मग याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता पहा, जपान व भारतातील भूमी उपयोजन आहे. आता या ठिकाणी भारतातील भूमी उपयोजन 2011 आणि जपानमधील भूमी उपयोजन 2011 असं दाखवलेलं आहे. आता पहा, इथं कृषीयोग्य जी जमीन आहे जपानमधली ती 11.7 आहे, तर भारतातील किती आहे 52.8%. आता कोणत्या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे. पहा, वनाच्छादित प्रदेश कशाने दाखवलेला आहे, हिरव्या रंगात. तर जपानमधील वनाच्छादित प्रदेशाची काय, वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे, ती म्हणजे 68.5 आहे. कृषी खालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे, तर भारतामध्ये नक्कीच 52.8%. बरोबर आहे. पिवळ्या रंगानं कृषीयोग्य अशा पद्धतीने दाखवलेलं आहे, तर तो कृषीचा भाग आहे. त्यानंतर वरील 2 प्रश्नाच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घाला. तर पाहता, भारत आणि जपानमध्ये आपल्या देशामध्ये कृषीचं महत्त्व जास्त आहे, कृषीवरती आधार जास्त आहे. तर या ठिकाणी जपानमध्ये वनाच्छादित प्रदेश जास्त आहे, कृषीला कमी दाखवलेला आहे. बरोबर आहे. तर स्थायी कृषी तर 0.8 पॉईंटच आहे, म्हणजे एवढा भाग आहे. आपल्यात 4.2 आहे. तर या ठिकाणी इतर क्षेत्रासाठी जे आहे ते उद्योगधंदे किंवा औद्योगिकरण अशा पद्धतीत दाखवलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त विकास पाहायला मिळतो. तर भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधायचा आहे आपल्याला. तर पाहता, जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते, तर या ठिकाणी आपल्याला संमिश्र स्वरूपाचं भूमी उपयोजन आहे. पाहता,
आता भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची पण आपल्याला यादी करायला सांगितले. तुमच्या लक्षात आले असेल, आपण स्पष्टीकरण पाहूयाचं की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्यामाने भारतातील वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. आता जो पुढचा मुद्दा आहे, जमिनीची मालकी व मालकी हक्क कशा पद्धतीनं आपणाला हे ओळखता येतं किंवा करता येतं, याचा आपण काय करणार आहोत अभ्यास उद्याच्या तासाला करणार आहोत. ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीनं. या ठिकाणी आपण भौगोलिक स्पष्टीकरण 7-12 उतारा आहे किंवा आपण जे नेहमी ऐकतो पहा या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचं जे व्यवस्थित भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तोपर्यंत धन्यवाद.